नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गावी पोहोचलो आणि कडाक्याची थंडी पडली, एकदम थंडी. तर स्वेटर वगैरे घातलं आणि आत्ता मी चाललो देवळात जातो, कारण उद्यापासून आपली रथसप्तमी चालू होणार. 7 दिवस आपल्या रामेश्वर मंदिराचं अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार. तर आज जरा थोडी पूर्वतयारी करूच्या मंदिराची. तर त्यासाठी आम्ही सगळे आपल्या गावचे पोरगे, वाडीतले पोरगे आपण चाललो देवळात. तर जी काय पूर्वतयारी असते ती तुमका ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये बघू भेटणार आहे. रात्रीची वेळ आहे, थोडा क्लिअर नाही दिसणार फोनमध्ये. तर बघू ज्या प्रकारे आपल्या जमत त्या प्रकारे आपण बनवण्याचा प्रयत्न करू. या साईडला ललित वगैरे निघालो आहे बघा, कपडे घालून. ओमकार पण निघतं, जेवलं निघतं. तर बघू आता तेजस वगैरे खाली वाट बघतात. खाली जाऊया, ब्लॉगच्या खाली शूट करू. ते जरा बघे लाईट चांगली आहे काय. चला जाऊया. एका थंडी लागता, स्वेटर घालू नाही बोलले तर घालूक नाही. हे सगळे जेवून झोपले इकडे. जेवलात? पारो पाऱ्याक चललो. पाऱ्याक पहिलो बारो आमचं चालू तुलो. आमचं पहिलं बारो पोरांचं देवळातच चाललं. मंदिर जरा दाखवतो. काय करता काय युवा? ह्याच्यावरती स्टेबलची लाईन इली तर एका ललितला वाटलं की मोबाईलला लाईन इली आहे की काय. खै रवलो यश येता काय? यश आम्ही गाडीकडे येऊ. सकाळच्या ज्या गाडी निघलो त्या गाडीतच आता चाललो परत मंदिरात. बसत नाही आज खोल, थंडी लागता रे बाबा. कॅन बंद. बघ बॅट तशीच टाकली नाही अजून. आणि या काय कुठं येतात कोण राहू गप घरात जा. निघालो आम्ही आता मंदिरात जाऊ का. ड्रायव्हर चेंज आहे, नाईट ड्युटी का. तर दुसरं ड्रायव्हर आणलो आम्ही तेजस सावंतला आणि दुसरं इकडे बसलो. आणि आम्ही सगळे डायरेक्ट देवळात जाऊया भेटायला. आम्ही मधल्या रस्त्याने जायच होतो आणि इकडे काय वाघ की बिबटो या साईडला गेलो. आतमध्ये जाऊ खरलं बंद कर रे. पप्पी दोन द्यायचं नाही तर मला कुत्र असत एवढी लांबडी आहे. नाही खरोखर आजकाल न्यूजवरती जास्त 100% बिबटो. न्यूजवरती पण बिबटोच दाखवतो जास्त. पण होतो असत कारण दिसलो तेव्हा फोन आमचं चालू नव्हतं, लांबनाच बघितलं मी त्याला. चला आता जाऊया. नशिबात नव्हतं आपल्या फोनमध्ये नशिबात नव्हतं. आता डोकर वाटलं फक्त पाठ बघायला जेफ्टी बघून वाटला. बघा काय वाटला ते काळे वेट, पण तेव्हा एवढी मोठी शेपटी नसतं ना. जाऊ दे. अशी वाकडी अशी शेपटी होती, काळ्या कलर मागना पण तो माका दिसलो चांगला बिबटोच होतो 100%. जाऊ दे. बाहेर येतो ना ती बॅटरी घेऊन मारून दिसलो असतो फोनमध्ये पण मग एवढं आरामात चाललो बघलं. पण थांबलो पण खूप वेळ ते. चला आपल्या नशिबात नव्हतं फोनमध्ये, आमच्या नशिबात होतं, आम्ही बघितलं. तर मंदिरात पोचलो आम्ही. लोक येऊन बसलेच वाटतं सगळ्याच इकडे. तर इलो मंदिराकडे. ते तिकडची पण बघ खिडकीवर कर, नाहीतर हवा सगळ्यात चालू. अँटिक गाडी आहे ती, जरा जुनी गाडी आहे. बघ जरा. मला माहिती आहे ना, काल रात्रीपर्यंत ह्याच्यावर अनुभव घेतलेलो होतो. आणि बॅनर लावू गणपती मंदिराकडे गेलं असं सूत्रांकडनं माहिती भेटली आहे. मंदिराचं काम बघा एवढा झाला पूर्ण. रात्रीचा तुमका दिसणार नाही.
पण उद्या सांगून जातो. एवढं एक बिबटो आकडे फिरतो. आता मंदिराकडून आपण इलो इकडे गणेश मंदिरच्या साईडला इलो रस्त्यावर आणि इकडे बॅनर लावतात. संतू काका वगैरे आहेत, अक्षय मिस्त्री आहे. पूर्वतयारी चालू आमच्या मंदिराची आणि आम्ही सगळे बघू इकडे. संतू काका, खाली तुटली संतू काका इकडे पाण्यान करू काही खाली. हाय असं करा. हाय व्हिडिओ चालू आहे. हाय हां येताना हां दिसतं हो. काम चालू आहे आणि इकडे येणारे लाईट लावल्यानं बघा गाडीची किती. आज रात्रभर ह्याच काम आहे यांचं. बॅनर बांधतात पुरे. कुत्रे भोंबडतो. तर आता पुढच्या बॅनरकडे चाललो आम्ही चालत आणि बाकीच्यांका गाडी हवी बाबा. 4 व्हीलर शिवाय फिरत नाही. फोर व्हीलर घेऊन येतो ते बघा पाटणं. ओमको पण जाऊन बसलो गाडीत. प्रथमेशची गाडी होती ना रे संध्याकाळी वरती ना. होय होय. म्हटलं प्रथमेशची गाडी होती काय म्हटलं. हे ललितने आणले. नाही नंतर समजला हा अनिल बोललो म्हटलं पोरगे येईल त्याने आले. इकडचं एक बॅनर लावून झालो. आता पुढच्या बॅनरकडे चाललो आणि हे बघा हातात ना घेऊन पेट्रोल बचाव कंपनी. हा बघ ह्याच्या अंगात बघा किती किडे. एक बायोच्या अंगातले किडे होते. मी पण घेतलंय उद्या 2 तरी घेतले गाडीवर. जत्रेत ना एक थार घेतलंय आणि एक फॉर्च्युनर बघतले. जेसीबी ते का जेसीबी देऊया काम करू. तेजसला घेणार नवीन मॉडेल घेणार उद्या बघा. तुमका दाखवते. झालं तर रील्स पाठवते बघा. आणि यात जो ब्लॉग अपलोड केलं आता सो 500 MB पर्यंत पोचलो. 3 GB 5G असं त्यांनी माका द्यावं. आता संत्याच्या घराकडे जाऊ काय वायफायवर. पुनाळवाडीतलो पुनाळवाडी. रुपेश सावंत बॅनर लागला. वा. आता मी हळूहळू चालत चालत हे बघा कुठपर्यंत पोचलो. गोवॅक मिनी गोवा आमचा या भिरवंड्यातला. इकडे पोचलो आणि अजून तिकडे मागे थंय बॅनर लावला. तो वचलत येता या का बायो तेजस. तर आता बॅनर लावत आम्ही पोचलो गणपती मंदिरकडे. इकडे गणेश मंदिर. हां गणेश मंदिर सॉरी. गणपती मंदिर आणि गाडी लावल्याने एकदम मागे वृद्धाश्रमच्या मागच्या साईडला. 26 जानेवारी ते 31 जानेवारी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत. रात्री 12 वाजता श्रीदेव अच्छा जेवण महाप्रसाद. आणि रात्री 12 वाजता श्रीदेव रामेश्वराची सहवाद्य पालखी मंदिर प्रदक्षिणा 26 जानेवारीपासून असं. आणि ह्या सगळं आपले 25 ते 1 तारीखपर्यंतचे कार्यक्रम. तर ह्यो शेवटचा बॅनर राहुला इकडे. ही कमानीचा नाही राहुला बांधूचा. ही कमानी बांधूची अजून. एवढेच आम्ही जण राहिलो. बाकी सगळे वेगवेगळ्या डिवाइड झालेत. ही तार हे ठेवतोय म्हणजे काय उद्या परत ही बाबू धरता ये गण्या धरता ये. हे असं कनेडी साईडचे रस्तो कनेडी फोंडा रोड. आणि इकडनं गेलो आतमध्ये गणेश मंदिरकडून की आपलं रामेश्वर मंदिर. अजून वर जाय ना जरा. नरडवा रोड ह्यो फोंडा. कनेडी फोंडा रोड. तिकडे फोंडा ना. हो त्या फोंडा तकडे दाखव. फोंडा ह्या साईडला. कनेडी कणकवली रोड ह्यो नरडवा वाया कनेडी. तर झाला सगळे बॅनर बिनर लावल्याने गुट्टाळल्याने आता येईल. त्याला बसाया बघूया आता. मंदिरात जाऊया आता. मंदिरात काय काय चालू. अरे फोनवर बसलेली हळू गाडीवर बसले सुसाट येतात.
टेम्पो गेलो रे, सामान येऊन गेलं काहीतरी असतं. लाईट दिसली एवढी. तर मंदिराकडे जाऊया परत. कॅमेरा लावले मी यांना. माईक आहे तो बघ एक, तुला ऐकतोय बोलतो माहीत असतं नाही का फोनवर बोला. तो काढून घेतो का व्हिडिओ करून? नको तो काल सकाळीच विचारत होते कसलो माईक आहे तुम्ही, आणि तो डिस्प्ले काढले नाही तो थोडं. मिनी गोव्याकडे येलो आपण. चला धरून बसा सगळं. तर आता आपण पोहोचलो मंदिराकडे. इकडे पार्किंग वगैरे केलेलं असतं सगळं. तर आतमध्ये बघूया. गाडी इकडे लावली. तर मध्ये जेव्हा ह्याचं काम चालू होतं आपण सगळेजण इकडे झोपा होते, सगळे मुलं पोरं गावातले. आता आपण असं मंदिराच्या मागच्या साईडला बघूया काय काय काम चालू. शिर्डी गेल्यासारखंच वाटतं ना, दुकानं लागतं. रात्रीची वेळ आहे म्हणून तुमका दिसत नाही हा. पण काम मस्त चालू आहे पुरं. हे बघा इकडे ही दुकानं वगैरे. आपल्या गावचं, आपल्या वाडीचं. तुझं पण एक साईडला लावून टाकलेली बाजू काउंटर केक. हे बघा हे असं दुकान घेतलेलं आपलं बचत गटाचा. ही लाइटिंग अजून लावली नाही, उद्या दिसली सगळी पुरी लाइटिंग क्लिअर. बंद पूर्ण. या साईडला काय अजून केल्यानेच नाही काम. इकडचं भक्त निवास. अचानक आम्ही इलो कणकवली डिझेल टाकूसाठी. तर ह्या साईडला ऋतूज आईस्क्रीम पार्लर, इकडे आईस्क्रीम घेतं. देवळात डायरेक्ट आईस्क्रीमसाठी इलं. माझा व्हेजवाला, व्हेज चायनीज. चायनीज नाही भेटत आता. ते बघ चालू आहे त्याच्याकडे दुकान. कालचा अरे बाबा. घे तू काय तर मी. 50 मँगोचा प्लेट 30-40 राजभोग 60. ह्याचा काय तर बघा डोक्यात हात लावले ओमक्यात. तू आपला पिस्ता होय ना, पिस्ता आवडतो का चाल पिस्ता. तुका? तेव्हा स्ट्रॉबेरी आवडतं. 60. ठीक आहे तर सुरू मग. त्याचं लवकर घ्यावा आणि मग जाऊया. त्या साईडला मॅची चालू तिकडे. पिस्ता? ग्लासवाला केक तर कप आईस्क्रीम तिथं काढूनच. ऋतूज आईस्क्रीममध्ये स्टेशनच्या मागे म्हणजे आपल्या रोडला कनेडी रोड. काहीतरी खावा त्यापेक्षा. नाही
आत्ता खावामध्ये त्याच्यामध्ये चायनीज दिला. पण होय आता भेटतच नाही ना, विचारलं होय हा काय हय चायनीज नाही भेटत, तिकडे भेटणार काय म्हणलं, होय आता पण होय आता नाही त्यांच्याकडे. चायनीजच. चायनीज नाही देणार. बरोबर पैसे नाही आईस्क्रीम मध्ये होय आता खाव. असं नाही बोललेलं, हे शब्द टाकूकच नाही तू. व्हिडिओ घेतलंच नाही. बघितलं खोटं बोलतं आणि घेऊन येतं. एवढासा आईस्क्रीमचा कप आहे छोटस कप. कप एवढा आईस्क्रीम एवढा खाऊसाठी एवढं 12 किलोमीटर काय 15 किलोमीटर घेऊन येलो पाठी. डिझेल किती टाकतलंस? 150चा अरे गाडीत जाऊन तरी किती? तरी 2 किलोमीटर पर्यंत आहे. 2 जाय 5-6 किलोमीटर तरी जाय. मग रिटर्न जाऊचे झाले ना 150 रुपये. मँगो किती 2 ना? तर डिझेल वगैरे भरलं आणि इलो आता आम्ही असं असावं यांच्या हॉटेलला. तर 24 तास चालू असं ज्या बस स्टँडच्या समोरच आहे. इकडून सरळ समोर इलास खाली उतरलास इकडे दिसतं तुमका कमल हॉटेल बाळा सावंत. आता वडापाव खाऊन घरात जातो. सगळे तिकडे परत जाते. आईस्क्रीम पण खाते, त्यांचा भरोसा नाही काय करतील काय काय. चला चल वडापाव नाही रात्रीच ठेवले. बाय बाय. आता परत रिटर्न चाललो आईस्क्रीमवाल्याकडे. खरी नेतच बघूया काय सांगता येत नाही. चायनीजवालं एक उघडू तिकडे पण जाऊ. तर मित्रांनो वडापाववाल्याच्या इकडे काय भेटला नाही म्हणून आता परत आईस्क्रीमवाल्याकडे येईल. बघा चायनीजवालं पण बंद झालं, वेस्ट सगळं बंद इकडे गाडी. आणि आईस्क्रीमवालं पण बंद करत होतं. लास्ट मुमेंटलाच आपण पोचलो त्याच्याकडे. सगळ्यांनी सेम 15वाले घेतले. स्मूदी पिता स्मूदी मध्ये टाकून पी. बघा बाळा सावंतचं सगळं दुकान म्हणजे त्याच्यामध्ये वडापाव वगैरे नाही, मिसळपाव वगैरे होतो म्हणून आम्ही काय घेऊक नाही. पण डायरेक्ट इकडे गेलो परत आईस्क्रीमवाल्याकडे. ऋतूच आईस्क्रीम पार्लर. झाला पेमेंट करता. चला शेवटी आहे चिल्लास परत. ह्या नको आणि ता नको. बाळा सावंत झाले सगळा झाला. कमी टाकलं 150चा टाकले आणि डिझेल. चला आता डायरेक्ट घरात. वेज संपला नको. उद्यापासून देवळात जायचं आपल्या. तरी पण नाही 12 नंतर नाही म्हणजे नाही नसतली त्यांच्याकडे. उद्या खाऊया. तर मित्रांनो आता आपण कणकवलीत आणि देवळासून जाऊन येलेलं असं. आणि जास्त आपल्याला काय बघू भेटलं नाही एवढं म्हणजे टाईमपास झालं नाही. आपण जी काय कामं होती ती केलं आणि येलं. आणि आईस्क्रीमसाठी आपण गेलो कणकवलीत कारण आपली कनेडी बाजारपेठ रात्री बंद होता 9 वाजताच. तर आता तर मित्रांनो हो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. उद्या असं रथसप्तमी तर घटस्थापनेची व्हिडिओ लवकरच येतो द्या. जाऊया आता घरात. चला गुड नाईट. गेले पोचले घरात पोचले कुत्रं भुकलो.